उन्हाळा चालू झाला की सुट्ट्यांसोबतच आणखीन एक गोष्ट आपल्या आवडीची असते, ती म्हणजे आंबा. उन्हाळ्यामध्ये या फळांच्या राजाचं आगमन होतं आणि सगळ्यांनाही आनंद होतो. लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्या आजी आजोबांपर्यंत आंबा हे आवडतं फळ असतं. तर आपण या व्हिडिओमध्ये लहान मुलांना आंबा कधीपासून द्यायचा, कशा प्रकारे द्यायचा, त्याचे फायदे कोणते आहेत हे आपण बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा. या व्हिडिओमध्ये आपण सर्व काही आंब्याविषयी म्हणजे फळाच्या राजाविषयी बघणार आहोत. आंब्याचे फायदे म्हणजे आंब्यामध्ये नॅचरल शुगर्स असतात आणि नॅचरल कार्बोहायड्रेट्स असतात. त्याच्यामुळे बाळांना एनर्जी मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कॅलरीज हाय असतात पण फॅट कमी असतं. त्याच्यामुळे बाळांचं हेल्दी वेट गेन होतं. याशिवाय त्यामध्ये व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन योग्य प्रमाणात असतं. त्याच्यामुळे बाळांची दृष्टी योग्य होते. तसेच बाळांची स्किन सॉफ्ट होते. याशिवाय यामध्ये अमायनो ॲसिड, ग्लुटामिन आणि व्हिटॅमिन B6 असतं, जे बाळांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी योग्य असतं. याशिवाय आंब्यामध्ये आयर्न असतं. आयर्न म्हणजे लोह. याच्यामुळे बाळामध्ये रक्त तयार होण्यास मदत होते. याशिवाय फायबर्स योग्य प्रमाणात आंब्यामध्ये असतात, जे डायजेशनसाठी योग्य असतात. त्यामुळे बाळामध्ये कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. हे झालं आंब्याचे बेनिफिट्स म्हणजेच फायदे. आता आंबा कधीपासून मुलांना आपण देऊ शकतो? तर शक्यतो 8 ते 10 महिन्यांच्या बाळांमध्ये आंब्याची प्युरी आपण द्यायला सुरुवात करायला हवी. 6 महिन्यानंतरही आपण बाळांना देऊ शकतो, परंतु आंबा खूप जास्त गोड पदार्थ आहे. त्याच्यामुळे मुलांना गोड टेस्टची सवय होऊ शकते. त्यामुळे इतर पदार्थ ते ॲक्सेप्ट करायला नको म्हणतात. यामुळे शक्यतो 8 ते 10 महिन्यामध्ये आपण आंब्याची सुरुवात करू शकतो. किती प्रमाणात आपण या मुलांना आंबा द्यायचा आहे? तर 2 ते 3 स्पून म्हणजे 2 ते 3 चमचे आपण आठवड्यातून 2 ते 3 वेळा देऊ शकतो. आणि आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे की बाळाला रॅश, वॉमिटिंग किंवा डायरिया तर होत नाही आहे ना. जर आंब्यामुळे ह्या गोष्टी होत असतील तर याचा अर्थ आहे त्या मुलांना आंब्याची ॲलर्जी आहे. परंतु हे खूप जास्त रेअर आहे. पण समजा आपल्या मुलामध्ये हे दिसलं तर मात्र आपण आंबा देणं स्टॉप करायचं आहे. मोठ्या मुलांमध्ये आपण दिवसाला 1 ते 2 आंबे या प्रमाणामध्ये बाळांना खायला देऊ शकतो. हे आंबे अगदी मॉडरेशनमध्ये खायचे आहेत. उन्हाळ्यामध्ये आपण जास्त प्रमाणामध्ये आंबे खाल्ले तरी त्याचे अपाय होऊ शकतात. लहान मुलांमध्ये आपण आंब्याची प्युरी म्हणजे मँगो प्युरी बनवू शकतो. म्हणजे आंबा 15 ते 20 मिनिटे पाण्यामध्ये ठेवायचा, त्यानंतर त्याची साल काढून टाकायची आणि त्याचा गर घ्यायचा, जो अगदी योग्य प्रकारे मॅश करायचा आणि तो मॅश केलेला गर प्युरी म्हणून आपण बाळांना देऊ शकतो. याशिवाय पिकलेला आंबा आपण बाळांना तसाच खायलाही देऊ शकतो ॲज अ फिंगर फूड. याच्यामुळे बाळांमध्ये च्युइंगची कपॅसिटी निर्माण होऊ शकते. तर अशाच हेल्पफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आंबे खा, हेल्दी रहा आणि उन्हाळा एन्जॉय करा. धन्यवाद.